नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. प्रातःकाळच्या पवित्र प्रहरी पाठशाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचं ग्रंथपठण चाललं होतं. सामुदायिक ग्रंथपठणाच्या धीरगंभीर आवाजानं आसमंत भरून गेलं होतं. त्या नादमय घोषानं सकाळच्या पवित्र वातावरणाला अधिकच पावित्र्य आणलं होतं. आचार्य एक एक सिद्धांत सांगत होते आणि विद्यार्थी त्यांच्या पाठोपाठ एक सुरात ते म्हणत होते. अश्माचमे मृत्तिकाचमे गिरेयश्चमे पर्वताश्चमे सिकताश्चमे वनस्पतयश्चमे हिरण्यम चमे. तो घोष ऐकून बाजूच्या रस्त्यानं जाणारा येणारा माणूस थबकत होता. काही क्षण ते पठण ऐकत थांबत होता आणि भारावून पुढे निघून जात होता. एवढ्यात मेहेंदळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक घोळका खालच्या बाजूनं आला. हायस्कूलकडे जाणारा रस्ता आठवल्यांच्या घरावरून पुढे जात होता. त्यामुळे घरातली कित्येक मुलं त्यांच्या घरावरून शाळेत जायची. मुलांचा तो घोळकाही त्याच रस्त्यानं निघाला होता. गांगलांचं घर ओलांडून ती मुलं आठवल्यांच्या घरापाशी आली. घरापुढच्या अंगणात चाललेलं ग्रंथपठण ऐकून त्यांना पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांची टिंगल टवाळी करावीशी वाटली. म्हणून त्यांच्यापैकी कोणीतरी चेष्टेनं म्हणालं, चमे चमे ठिंग. ते ऐकून घोळक्यातली इतर मुलं कुत्सितपणानं खिदळली आणि उपहासानं पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांकडे बघू लागली. त्या दिवशी तेवढ्यावरच भागलं. पण हळूहळू त्या नाठाळ मुलांची भीड चेपली. तो त्यांचा रोजचाच उद्योग बनला. चमे चमे ठिंग असं मोठ्यानं ओरडून ती मुलं विद्यार्थ्यांच्या ग्रंथपठणात व्यत्यय आणू लागली. समोरच्या बाजूनं कोणताच प्रतिकार होत नाही हे पाहून त्या मुलांना दिवसेंदिवस अधिक चेव चढत चालला होता. पाठशाळेतली मुलं अगदी सामान्य आणि मवाळ असणार या भावनेनं त्या मुलांना जोर चढला होता. असे 4-5 दिवस गेल्यानंतर पाठशाळेतला एक धष्टपुष्ट मुलगा उठला आणि बाहेर जाऊन त्या नाठाळ मुलांना म्हणाला, कशासाठी आम्हाला विनाकारण त्रास देता? आणि आम्ही तुमच्या कुठे वाटेला गेलो आहोत का? मग कशासाठी आमच्या नादी लागता? अशानं तुम्हाला ते जड जाईल. इतकं होऊनही त्या मुलांनी टिंगलटवाळी करणं सोडलं नाही. तेव्हा एके दिवशी पाठशाळेतले सर्व विद्यार्थी पांडुरंगाभोवती जमा झाले. काळे म्हणाला, पांडुरंग, ती शाळेतली मुलं रोज आपली टिंगल करतात. समज देऊनही ऐकत नाहीत. तेव्हा आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे काय? चांगला प्रसाद द्यायचा त्यांना. प्रारंभी दुर्लक्ष, नंतर सामोपचार आणि तरीही कोणी विनाकारण वाटेला गेलं तर दंडशक्ती. पहिले 2 मार्ग आपण अनुसरून पाहिले. आता फक्त 3रा मार्ग उरला आहे. आपल्याजवळ 40 विद्यार्थ्यांचं बळ आहे. मग भ्यायचं कोणाला? पांडुरंगाच्या बोलण्याला सर्वांनी सहमती दर्शवली. दंडशक्ती वापरायचं त्यांनी तेव्हाच ठरवून टाकलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती टवाळ मुलं आली. चमे चमे ठिंग म्हणून त्यांनी टिंगल करायला सुरुवात केली. मात्र पाठशाळेतले काही विद्यार्थी त्यांच्या दिशेनं धावले. 2-3 टवाळांना पकडून त्यांनी अंगणात आणलं आणि त्यांना यथेच्छ चोप दिला. नंतर त्यांना सोडून दिलं. या उपायाचा अपेक्षित परिणाम झाला. दुसऱ्या दिवसापासून ही टिंगल टवाळी बंद झाली. ती नाठाळ मुलं रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांची तोंड चुकवत खाली मान घालून जाऊ लागली. अशा तऱ्हेनं त्या मुलांची खोड मोडली होती. या ठिकाणी सुद्धा पांडुरंगानं तत्त्वज्ञान अनुसरलं होतं. एकदम 3रा पर्याय त्यानं हाताळला नव्हता. प्रथम त्यानं दुर्लक्ष केलं होतं. मग सामोपचारानं बोलणी करून पाहिली होती. हे दोन्ही मार्ग विफल ठरल्यानंतरच दंडशक्तीचा वापर केला होता. म्हणजे ठराविक मर्यादेनंतर दंडशक्तीचा वापर अपरिहार्य ठरतो हेच या कृतीतून त्यानं दाखवून दिलं होतं. श्रीकृष्णाचंच हे तत्त्वज्ञान होतं असं म्हणायला कोणता प्रत्यवाय आहे? या घटनेतून पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांची एकजूटही दिसून आली होती. 40 विद्यार्थ्यांच्या बळापुढे नाठाळ मुलं नमली होती. मग साऱ्या देशात समविचारांनी प्रेरित झालेले लोक सुकर्मासाठी एकजुटीनं उभे राहिले तर? तसं झालं तर कोणतीही कार्यसिद्धी अशक्य नाही. पांडुरंगाचं त्या दिशेनं विचारचक्र सुरू झालं होतं. प्रतिपदेचा दिवस होता. त्या दिवशी पाठशाळेला सुट्टी असल्यामुळे
विद्यार्थी थोडे उशिरानंच उठायचे. त्या दिवशीही या गोष्टीला अपवाद नव्हता. पांडुरंगानं हाका मारल्या नसत्या तर त्याचे सहाध्यायी आणखी काही काळ झोपून राहिले असते. परंतु पांडुरंगाच्या हाका वातावरण भेदून गेल्या आणि सर्व सहाध्यायांची झोप खाडकन उडाली. पांडुरंग ओरडून म्हणत होता, ए पाध्ये काळे, अरे झोपलात काय? रात्रभर धोधो पाऊस पडला, चला नदीवर, झोपून काय राहता, उठा. आणि काही क्षणातच मुलं अंथरुणातून बाहेर पडली आणि मागच्या अंगणात आली. तेव्हा अंगणात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलेलं त्यांना दिसलं. आपल्या एका हातानं धोतर वर धरून त्या चिखलातच पांडुरंग हसत उभा होता. मुलं बाहेर आल्याबरोबर पुन्हा तो त्यांना म्हणाला, नदीला चांगलंच पाणी आलं असणार, पाण्याचा रंग लालीलाल होऊन गेला असणार, तेव्हा आज लवकर नदीवर जाऊन स्नान करण्यात आगळा वेगळा आनंद मिळणार आहे, चला लवकर. नदीचं पाणी पाहण्याचं टाळून पांडुरंगाच्या उत्साहावर पाणी घालावं असं कुणालाही वाटलं नाही. म्हणूनच सर्वजण तात्काळ त्याच्याबरोबर निघाले. ते रस्त्यावर आले तेव्हा प्रत्येकालाच आदल्या दिवशीच्या पावसाची कल्पना येऊन चुकली. आदल्या दिवशी दुपारपासून पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. रात्रभर पाऊस कोसळला होता. पावसाच्या पाण्यानं सारी सृष्टी सुसनात झाल्यासारखी दिसत होती. आजूबाजूची वृक्षराजी त्या पहिल्या पावसाच्या पाण्यानं सुचिरभूत झाली होती. त्यामुळे वृक्षांचा पर्णसंभार चकाकायला लागला होता. लहान लहान लतावेलींनी आणि झाडांनी मात्र माना टाकल्या होत्या आणि भूमीवरच्या चिखलाशी त्या एकरूप होऊन गेल्या होत्या. रोयाच्या तिन्ही बाजूनी असलेले डोंगरमाथेही धुव्वाधार पावसानं धुवून निघाले होते. डोंगरातल्या खडकांना धरून असलेली लाल माती खालच्या बाजूला वाहून गेली होती आणि ते खडक उघडे पडले होते. डोंगर माथ्याप्रमाणेच गावातल्या घरांची कौलारू छपरं चांगलीच धुवून निघाली होती. कौलावर साचलेला वर्षभराचा केर कचरा वाहून गेला होता. अजूनही कौलांमध्ये पाणी मुरलेलं होतं. पाण्यामुळे कौलांना काळपट रंग प्राप्त झाला होता. कित्येक घरांच्या कौलारू छपरांमधून खालच्या बाजूला पाणी ठिपकत होतं. त्यामुळे कौलांची शाकारणी करण्यात काही मंडळी गुंतून गेलेली दिसत होती. घरापुढच्या अंगणात पानं, फुलं आणि इतर केर कचरा यांचा सडा पडलेला होता. त्यांचा चिखल झाला होता. पशुपक्ष्यांना मात्र त्या पहिल्या पावसानं दिलासा मिळाला होता. कोकिळ, भारद्वाज अशा पक्ष्यांचं वृक्षांच्या फांद्यावर बसून आनंदानं कूजन चाललं होतं. परंतु काही पक्ष्यांची घरटी मुसळधार पावसानं वाहून गेल्यामुळे घरट्याच्या जागी ते पक्षी गंभीरपणानं नुसते बसून राहिलेले दिसत होते. कुत्री मात्र रस्त्यावरच्या चिखलातून इतस्तः हिंडत होती. रस्त्यावरची अशी एक एक दृश्य टिपत पांडुरंग आणि त्याचे सहाध्यायी नदीवर जाऊन पोचले. कुंडलिका नदीनं तेव्हा रौद्र रूप धारण केलं होतं. डोंगर उताराचं पाणी पिऊन नदीचं पात्र लालीलाल होऊन गेलं होतं. आपली मर्यादा तिनं सोडली होती. तिच्या पात्रात दोन्ही बाजूंच्या काठावरची छोटी छोटी झुडपं गडप झाली होती. कित्येक झुडपं पाण्यातून वाहत चालली होती. नदीतली खडकांची कित्येक छोटी छोटी बेटही दिसेनाशी झाली होती. जणू एखाद्या लालबुंद झालेल्या महाकाय राक्षसानं ती गिळंकृत केली होती. गावाशी दुवा जोडणारा नदीवरचा तो दगडी पूल काळपट दिसत होता. पुलाखालून नदीचं लालीलाल पाणी वेगानं वाहत होतं. नदीवरची सारी दृश्य पाहून पांडुरंग आणि त्याच्याबरोबरची मुलं भारावून गेली होती. नदीचं लाल पाणी पाहून तर पांडुरंग अक्षरशः हरकून गेला होता. लाल पाण्याचं पांडुरंगाला अतिशय आकर्षण. म्हणून तो उत्साहानं सर्वांना म्हणाला, बघताय काय, चला नदीत उड्या ठोका, हे लाल पाणी तुम्हाला आव्हान देत आहे. हा नेहमीचाच प्रघात होता. पहिल्या पावसानं नदीचं पात्र लालीलाल पाण्यानं भरून गेलं म्हणजे पांडुरंग सहाध्यायांना म्हणायचा, आज नदीवर स्नान करणाऱ्यांना वेगळाच आनंद मिळणार आहे. कारण लाल पाण्यानं युक्त असलेलं नदीचं पात्र आपल्याला आव्हान देत आहे. हे आव्हान आपण स्वीकारायचं का नाही हे आपणच ठरवायचं आहे. अशा तऱ्हेनं बोलून पांडुरंग मुलांना प्रोत्साहन द्यायचा आणि त्यांना बरोबर घेऊन नदीवर जायचा. बाकीची मुलं जीव मुठीत धरून त्याच्या मागोमाग जायची. कारण पांडुरंगासारखं धैर्य त्यांच्या ठायी नव्हतं. नदीला पूर आल्यानंतर तर कुणीही पाण्यात उतरायला धजावत नसे. परंतु नदीवर जाता क्षणीच पांडुरंग आपल्या धोतराचा काचा मारायचा आणि पाण्याचा अंदाज घेऊन नदीत सरकन सूर मारायचा. त्याचे सहाध्यायी काठावरच थपकायचे आणि तिथल्या तिथे स्नान उरकायचे. त्या दिवशी हे काही वेगळं घडलं नव्हतं. पांडुरंगानं नेहमीच्या रिवाजाप्रमाणे धोतराच्या काचा मारून नदीच्या लाल पाण्यात सूर ठोकला होता
आणि भराभर पोहायला लागला होता. मधूनच काठावरच्या मुलांना उद्देशून म्हणत होता, अरे या पाण्यात, घाबरता काय, यात घाबरण्यासारखं काही नाही. त्यानं दिलेल्या प्रोत्साहनाचा उपयोग मात्र मुळीच होत नव्हता. पहिल्या फेरीचा उत्साह ओसरल्यानंतर पांडुरंग काठाशी येऊन पाण्यातच थांबला. त्याचा श्वास जोरात सुरू झाला होता. त्याच अवस्थेत मुलांना उद्देशून तो पुन्हा म्हणाला, या रोमहर्षक प्रसंगाला तुम्ही मुक्त आहात बरं. केवढी मजा येते म्हणून सांगू. ए पाध्ये, चल मारुडी, काळे, जोशी, अरे काठावर कसलं स्नान करता. पाध्ये म्हणाला, तुझ्यासारखं धैर्य आमच्याजवळ नाही बाबा. अरे सत्यकाम करताना तुम्ही, मग कुणालाही भिण्याचं कारण काय. सत्यकाम आचरल्यानंतर कशाचंच भय उरत नाही. उपनिषदातच तसं सांगितलं नाही का. आणि मी त्याचा अनुभव घेतो आहे, म्हणूनच माझी सत्यकामावर निष्ठा बसली आहे. तुम्ही अनुभव घ्या या पाण्यात. एवढं बोलून तो पुन्हा पोहत दूरवर निघाला. काठावरची मुलं त्याच्याकडे कौतुकादरानं बघत तिथेच बसली. त्या लालबुंद पाण्यात यथेच्छ डुंबून झाल्यानंतर पांडुरंग नदीतून बाहेर आला. अंग पुसून धूत वस्त्र अंगावर चढवली आणि तो इतर मुलांसमवेत घराच्या दिशेनं निघाला. प्रकरण 9. भावी कालाची मुहूर्तमेढ. ग्रंथपठणाचा धीरगंभीर आवाज पाठशाळेतून ऐकू येत होता. नेहमीप्रमाणे त्या एकसुरी मंगलमय नादानं वातावरणाला पावित्र्य आणलं होतं. त्या पवित्र प्रहरी पांडुरंगाच्या मनावर मात्र मळब आलं होतं. त्या दिवशी सकाळपासूनच त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्याचं कारण मात्र त्याला कळत नव्हतं. पहाटे उठल्यापासून त्याने नेहमीप्रमाणे सारी नित्यकर्म उरकली होती. 6 अध्यायींबरोबर नदीवर जाऊन स्नान केलं होतं. एरवी नदीवर गेल्यानंतर त्याचं मन तिथल्या प्रसन्न आणि पवित्र वातावरणामुळे भारावून जायचं. पण आज नदीवर गेल्यानंतरही त्याची अस्वस्थता कमी झाली नव्हती. मोडावलेल्या मनस्थितीत तो सकाळच्या ग्रंथपठणात सहभागी झाला होता, परंतु त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. ग्रंथपठण संपल्यानंतर शंकरपाध्ये पांडुरंगाजवळ आला आणि म्हणाला, आज प्रदीपसाठी लेखाची चर्चा करायची आहे. तू आहेस ना. आज मी चर्चेत सहभागी होईन असं मला वाटत नाही. तुम्हीच लेखांची चर्चा करा. माझ्या वाट्याला येईल तो विषय मी लिहीन. पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदीप नावाचं एक हस्तलिखित पाक्षिक काढलं होतं. विद्यार्थ्यांनी आपल्या ठायी असलेल्या विचारांचा उद्दीप्त केलेला दीप म्हणजे प्रदीप, म्हणून मासिकाचं नाव प्रदीप असं ठेवण्यात आलं होतं. प्रदीपचे नियमितपणानं काही अंक निघाले होते. मोठ्या नेटानं विद्यार्थ्यांनी हे हस्तलिखित पाक्षिक चालू ठेवलं होतं. पुष्कळ वेळा पाठशाळेतली विद्यार्थी मंडळी एकत्र जमून अशा उद्बोधक योजना आखीत असत आणि त्या यशस्वीपणानं राबवीत असत. मग ती वक्तृत्व स्पर्धा असो नाहीतर गणेशोत्सव असो, एक मतानं आणि एक विचारानं अशा कार्यक्रमाची आखणी होत असे. अशा योजनांची कार्यवाही करताना मतभेद होत नसत असं मुळीच नाही. एकच विचार सर्वांना पटेल असं थोडंच असतं. पाठशाळेतल्या काळे नावाच्या विद्यार्थ्याचे प्रदीपविषयी काही मतभेद होते. सर्वांसमोर त्यानं आपले विरोधी विचार मांडले होते. एवढंच नव्हे तर प्रदीपबरोबर त्यानं एकट्यानं ऊर्ध्वगामिक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं. ते पाहून पाठशाळेतली इतर मुलं पांडुरंगाभोवती जमा झाली होती. कुणीतरी म्हणालं होतं, आपण सर्वांनी मिळून एक पाक्षिक काढलं असताना या काळेनं दुसरं पाक्षिक का म्हणून काढावं. दुसऱ्यानं म्हटलं, त्यानं त्याचं पाक्षिक बंद करायला हवं. तिसरा म्हणाला होता, पांडुरंग तूच त्याला समजावून सांग म्हणजे तो ऐकेल. पांडुरंग तेव्हाच उत्तरला, अरे त्याला त्याचं पाक्षिक बंद करायला लावून त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आपण घाला घालायचा. उलट त्याच्या जिद्दीचं आपण कौतुक करायला हवं. आपण सर्वजण एका बाजूला असताना त्यानं एकट्यानं त्याचं पाक्षिक चालू ठेवलं आहे, ही निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे. असतील आपले मतभेद, पण त्याच्यामधला चांगला गुण आपण हेरला पाहिजे. जे जे चांगलं आहे त्याचं आपण कौतुक करायला नको का. पांडुरंगाचं म्हणणं सर्वांनाच पटलं. काळेचं सर्वांनाच कौतुक वाटलं. कुणीही त्याच्या स्वतंत्र कार्यामध्ये विघ्न आणलं नाही. सरस्वती संस्कृत पाठशाळेमध्ये असलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचंच ते द्योतक होतं. कुणाच्याही विचार स्वातंत्र्यावर घाला घालायचा नाही, हीच या पाठशाळेची शिकवण होती. म्हणून काळेचं ऊर्ध्वगामिक स्वतंत्रपणानं चालू होतं. प्रदीपचेही नेटानं अंक निघत होते. अंक निघण्यापूर्वी संबंधित 6 अध्यायींशी त्याबाबत चर्चा होत असे.
पांडुरंगही आपले विचार बैठकीत मांडत असे. परंतु त्या दिवशी मात्र त्याला कशातच सहभागी व्हावंच वाटत नव्हतं. ग्रंथपठण संपून जेव्हा नेहमीचे पाठ सुरू झाले तेव्हाही त्याच्या अस्वस्थ मनस्थितीत फरक पडला नव्हता. त्याच्या सहाध्यायींनी त्याला त्याच्या मनस्थितीबद्दल विचारलंही होतं, पण तो कोणतंच समर्पक उत्तर त्यांना देऊ शकला नव्हता. आपल्या सहाध्यायींना पांडुरंग एवढंच म्हणाला, माझं मन काही आज थाऱ्यावर नाही, मुंबईला जाऊन यावंसं वाटतं. एवढं बोलून तर थांबला नाही, तर काही वेळात तो मुंबईला निघाला देखील. मुंबईला नवलकर बिल्डिंगमध्ये तो जाऊन पोचला तेव्हा 3 सांज झाली होती. घरात त्याने प्रवेश केला मात्र घरावर शोककळा पसरलेली त्याला दिसली. ऐन 3 सांजेच्या वेळेला घराचं वातावरण काहीसं विषण्ण बनल्यासारखं त्याला वाटलं. काहीतरी विपरीत घडलं होतं हे निश्चित. त्याची दृष्टी सर्वत्र भिरभिरली. नातलग मंडळी शोकमग्न अवस्थेत बसलेली त्याला दिसली. मधल्या खोलीतल्या एका कोपऱ्यात दिवा लावलेला त्याला दिसला. तिथेच त्याची आई आसवड बसली होती. विमनस्क अवस्थेत तात्या पलंगावर बसलेले त्याला दिसले. या घरात वास्तव्य करून असणारी इतर मंडळीही त्याला दिसली नाही ती फक्त नर्मदाताई. तात्यांजवळ येऊन दबक्या आवाजात पांडुरंगानं विचारलं, काय झालं तात्या? असं काय झालं? त्याला जवळ बसवून घेत तात्या गदगदत्या स्वरात म्हणाले, तुझी लाडकी नर्मदाताई आज हे जग सोडून गेली. तात्यांना हुंदका आवरला नाही. दुपारनंतर नेलं तिला. फार वेळ ठेवण्यात अर्थ नव्हता. कुणीतरी माहिती पुरवली. ताईचं शेवटचं दर्शनही घडू शकलं नाही म्हणून पांडुरंगाला भडभडून आलं. त्याला कमालीचा धक्का बसला होता. परंतु आपला दुःखावेग कुणालाही न दर्शवता तो शांत बसून राहिला. त्याला एकदम ताईच्या उपोषणाची आठवण झाली. पांडुरंगाच्या भल्यासाठी तिनं काही महिन्यापूर्वी उपोषण केलं होतं. तिचं जे काही सुख उरलं होतं ते पांडुरंगापुरतंच उरलं होतं. त्याला खूप खूप मोठा झालेला तिला बघायचं होतं, पण त्यापूर्वीच तिच्या आयुष्याची दोरी तुटली होती. कितीतरी वेळ पांडुरंग तिच्याबद्दल विचार करत बसला होता. मनाशी तो म्हणत होता, ताई, भावी कालात माझ्या हातून फार मोठं कार्य होणार आहे, पण ते बघायला आता तू असणार नाहीस. 3 सप्टेंबर 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. जर्मनीचा सर्वेसर्वा हुकुमशहा हिटलर यानं राईन प्रांत ताब्यात घेऊन पोलंडमध्ये रातोरात सैन्य उतरवलं. विनाप्रतिकार पोलंड त्याच्या हाती आलं. मग बघता बघता एक एक प्रांत घशात घालायला त्यानं सुरुवात केली. फिनलंड ते रुमानिया हा 1500 मैलाचा टापू त्यानं एका रात्रीत जिंकून घेतला. संपूर्ण जगावर हुकूमत गाजवण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून तो हातपाय पसरायला लागला होता. ते पाहून भल्या भल्यांच्या उरात धडकी भरली. हिटलरला आवर घालण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रांनी महायुद्धात उड्या ठोकल्या. हळूहळू इटली, रशिया, अमेरिका, जपान ही राष्ट्रही ह्या महासंग्रामात उतरली. संपूर्ण युरोप खंड त्या महायुद्धात होरपळून गेला. महायुद्धाचा वणवा जगातल्या कित्येक देशांमधून पसरला. भारताच्या भूमीवर प्रत्यक्ष युद्ध झालं नव्हतं, तरी महायुद्धाची झळ भारतालाही सोसावी लागली. भारतावर इंग्रजी सत्ता होती, त्यामुळे भारतीय सैन्य युरोपामध्ये इंग्रजांच्या हाताखाली लढत होतं. युरोपमध्ये पेटलेल्या होमकुंडात जितर राष्ट्रांमधल्या सैनिकांबरोबर भारतातला पैसा आणि अन्य कच्चा माल मोठ्या प्रमाणावर तिकडे जात होता. या सर्व घटनांमुळे भारतातली सामाजिक परिस्थिती बदलत गेली. बेकारीत वाढ झाली. धनधान्याची कमतरता भासू लागली. या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम रोह्यासारख्या छोट्या गावात असलेल्या सरस्वती संस्कृत पाठशाळेवर झाला तरच नवल. पाठशाळा बंद पडली नाही, पण विद्यार्थ्यांची संख्या पुष्कळच रोडावली. पाठशाळेचं शिक्षण घेऊन पुढे काय करायचं ही भावना वाढीला लागली होती. नव्या विचारांचे वारे वाहू लागले होते. नव्या विचारात पाठशाळा बसत नव्हती, तरी पण तात्यांनी नेटानं पाठशाळा चालू ठेवली होती. हा सारा कालखंड पांडुरंगाच्या दृष्टीनं अवलोकनाचा कालखंड होता. राजकारणात त्याला रस होताच, पण या दुसऱ्या महायुद्धापासून जागतिक राजकारणाकडेही त्याचं लक्ष गेलं होतं. देशातल्या नेत्यांच्या नावाबरोबरच परदेशातल्या नेत्यांची नावंही परिचित व्हायला लागली. युरोपात चाललेल्या मानव संहाराच्या वार्ता वाचून त्याचं अंतःकरण हळहळायला लागलं. त्या काळात तो पुष्कळ अंतर्मुख बनला, अधिक विचारी बनला.
ही नेते मंडळी सत्तेची स्पर्धा करण्याऐवजी मानवतेचं भलं करण्याची स्पर्धा का करीत नाहीत असं त्याला मनापासून वाटायचं. इतर प्राण्यांपेक्षा परमेश्वरानं माणसाला कित्येक पटीनं अधिक बुद्धी दिली आहे, पण माणूस या बुद्धीचा दुरुपयोग करतो. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर माणूस माणसाचाच घात करतो. माणसाच्या बुद्धिमत्तेचा हाच का उपयोग आहे? परमेश्वराला हेच का अभिप्रेत आहे? शस्त्राच्या बळावर एकछत्री साम्राज्य निर्माण करण्यापेक्षा प्रेमाच्या आणि भक्तीच्या बळावर विश्वबंधुत्वाचं साम्राज्य का निर्माण करता येऊ नये? तर अवश्य आक्रमक पवित्रा घ्याव्या, पण विनाकारण दुसऱ्यावर आक्रमण करून मनुष्यसंहार कशासाठी करायचा? त्यामुळे काय साध्य होणार आहे? कायमचं एकछत्री सुखी साम्राज्य अशाने निर्माण होऊ शकेल का? कदापि नाही. तो अनादी अनंत परमेश्वरच फक्त विश्वरूपी एकछत्री साम्राज्य अनंत काळ करू शकतो. याप्रमाणे पांडुरंगाचं विचारमंथन चालू असायचं. त्या अनादी अनंत परमेश्वराचं कार्य आपल्याला करायचं आहे याची जाणीव सतत त्याच्या मनात असायची. ते कार्य सुरू करण्याची वेळ समीप येऊन ठेपली आहे हेही त्याला जाणवायचं. तो मनाशी म्हणायचा, अखिल मनुष्यमात्रासाठी मला काहीतरी कार्य करायचं आहे. दिक्कालातीत बंधनं या कार्याला नाहीत, भाषेची बंधनं नाहीत. माणसानं आपापसात निर्माण केलेल्या बंधनाच्या पलीकडे जाऊन मला हे कार्य करायचं आहे. जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, भाषाभेद, राष्ट्रभेद उल्लंघून जाऊन मला कार्य करायचं आहे. अखिल विश्वातील समस्त प्राणी मात्र एकाच ईश्वरी अंशापासून निर्माण झाले आहेत आणि त्यांच्या भल्यासाठी ईश्वरी इच्छेनंच मला ते कार्य करायचं आहे. आपण सारे एकाच परिवाराचे सदस्य आहोत याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी मला कार्य करायचं आहे. माझ्या या कार्याचा स्रोत ऋषी परंपरेतून, आमच्या भव्यतम वेद वाङ्मयातून आणि गीतेतून निघालेला असेल. आमच्या प्राचीन भव्य दिव्य वैदिक परंपरेचा संदेश वैश्विक आहे. तो वैश्विक संदेश माझ्या देशापुरताच मर्यादित ठेवून कसं चालेल? अखिल मानवजातीच्या भल्यासाठी असलेल्या आपल्या प्राचीन संस्कृतीचा वैश्विक संदेश जर भारताच्या सीमारेषा उल्लंघून पुढे न्यायचा असेल तर नुसती परकीय भाषा येऊन चालणार नाही, तर परदेशातलं साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि परंपराही आपल्याला माहीत हवी. तिथल्या धर्माधिष्ठित वाङ्मयाचा देखील अभ्यास हवा. हे पांडुरंगाला अवघ्या 19व्या वर्षी कळून चुकलं होतं. आपल्या संस्कृतीची महती दुसऱ्याला पटवून देताना दुसऱ्याच्याही संस्कृतीचा सखोल अभ्यास केला पाहिजे हे त्यांना पुरेपूर ओळखलं होतं. परकीय संस्कृती मुळीच माहिती करून न घेता नुसतं आपल्या संस्कृतीचा डांगोरा पेटून काहीही कार्य होणार नाही हेही त्याला तेव्हाच समजून चुकलं होतं. या विचारमंथनातूनच त्यानं परकीय वाङ्मय वाचायला प्रारंभ केला. पाठशाळेत त्यानं भारतीय तत्त्वज्ञान आणि प्राचीन वाङ्मय याचं अध्ययन केलं होतं. 12 वर्षाचा अभ्यासक्रम केवळ 6.5 वर्षात त्यानं पुरा करीत आणला होता. यामध्ये व्याकरणशास्त्राचा त्यानं सखोल अभ्यास केला होता. व्याकरणातली यथोद्देश आणि कार्यकालपक्ष, असिद्धम, बहिरंग मंतरंगे, वृद्धिरादेश्च, आदेंग गुणः अशी कित्येक सूत्र त्याच्या मुखोद्गत झाली होती. त्यासाठी त्यानं व्याकरणशास्त्रातले प्रौढ मनोरमा, परिभाषेंदू शेखर, लघुशब्देषु शेखर, लघुमंजुषा, परमलघुमंजुषा, व्याकरण महाभाष्य असे कितीतरी ग्रंथ अभ्यासले होते. व्याकरणाबरोबरच न्याय, वेदांत आणि मीमांसा या शास्त्रांचंही त्यानं अध्ययन केलं होतं. अन्नम भट्ट लिखित तर्कसंग्रह, उदयनाचार्यांचं न्याय कुसुमांजली, तर साहित्यशास्त्रातला कुवलयानंद या ग्रंथांचा अभ्यास केला होता. वेदांतामध्ये आचार्य विद्यारण्य स्वामींचा पंचदशी या ग्रंथाचा अभ्यास केला होता. त्याचबरोबर गीता शांकर भाष्य, ब्रह्मसूत्रातील चतुसूत्री, मधुसूदन सरस्वतीचा अद्वैत सिद्धी, श्री हर्षाचा खंडन खंडखाद्य, वाचस्पती मिश्राने श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील भाष्यावर केलेली भामती नावाची टीका, विद्यारण्य स्वामींच्या सर्वदर्शन संग्रहावरील महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांनी केलेली टीका इत्यादी वाङ्मयाचं पांडुरंगानं अध्ययन केलं होतं. या शास्त्रांबरोबरच मीमांसा परिभाषा या मीमांसा दर्शनाच्या प्राथमिक ग्रंथाचं आणि त्या ग्रंथावर वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांनी केलेल्या टीकेचं सुद्धा त्याने अध्ययन केलं होतं. अशा तऱ्हेनं व्याकरणशास्त्रामुळे प्राप्त झालेला सुदृढ पाया आणि त्याला अनुकूल असणाऱ्या इतर शास्त्रांची मिळालेली जोड यामुळे पांडुरंगाचं प्राचीन शास्त्राचं अध्ययन
अतिशय परिपूर्ण झालं होतं, मार्मिक झालेलं होतं आणि म्हणूनच आता त्यानं आपली अभ्यासू दृष्टी परदेशातल्या मौलिक ग्रंथांकडे वळवली होती. इंग्रजी शिकणाऱ्या कुलकर्णी गुरुजींबरोबर बसून त्यानं प्रथम शेक्सपियरचं संपूर्ण वाङ्मय वाचून काढलं. रोज 2.5 तास हे अध्ययन व्हायचं. अवघ्या 19व्या वर्षी शेक्सपियर वाचताना तो अतिशय रंगून गेला होता. वाचन चालू असताना शेक्सपियरनं रंगवलेल्या त्या व्यक्तिरेखा त्याच्या डोळ्यासमोर दिसायच्या. टू बी ऑर नॉट टू बी म्हणणारा हॅम्लेट दिसायचा. अँटोनियाचं 1 पाऊंड मांस कापून घेणाऱ्या लालसेनं कोर्टात बसलेला शायरलॉक दिसायचा. अथेल्लोचा पराक्रम डोळ्यासमोर यायचा, तर शूर मॅकबेथचं अधपतन डोळ्यासमोरच तरळायचं. मॅकबेथ, अथेल्लो, हॅम्लेट, किंग लिअर, मर्चंट ऑफ व्हेनिस इत्यादी शेक्सपियरची नाटकं वाचून झाल्यानंतर पांडुरंग नाटककाराच्या दृष्टिकोनातून शेक्सपियरवर चिंतन करायचा. शेक्सपियर हा भाषाप्रभू होता, परंतु त्यानं त्याच्या नाटकामधून मानवाचं फक्त अधपतन रंगवलं आहे. उदात्त ध्येयनिष्ठ चरित्र त्यानं रंगवलीच नाहीत असे विचार त्यांना त्याच्या मनात यायचे. नियतीला उल्लंघून जाण्याची अथवा नियतीवर झडप घालण्याची शक्ती माणसात निर्माण होऊ शकेल असं लिखाण शेक्सपियर लिहू शकला नाही आणि म्हणूनच तो जीवनाचा भाष्यकार नाही असेही विचार त्याच्या मनात तेव्हा दृढ झाले होते. त्या वयात सुद्धा तो शेक्सपियरच्या नाटकाकडे केवळ मनोरंजनाच्या किंवा समीक्षकाच्या दृष्टीनं न पाहता तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघत होता. शेक्सपियरच्या नाटकाचं रसग्रहण करण्याइतपत बुद्धिमत्ता त्या लहान वयात सुद्धा त्याच्या ठायी होती. अतिशय बारकाईनं त्यानं शेक्सपियरचं वाङ्मय अवघ्या 19व्या वर्षी अभ्यासलं होतं. शेक्सपियरबरोबरच पांडुरंगानं मास्टर ऑफ मॅन ही हॉलकनची कादंबरी वाचून काढली होती. हॉलबेन, प्राईड अँड प्रिज्युडाइज यासारखं अभिजात साहित्य त्यानं वाचलं होतं. आता मात्र त्याला इंग्रजी साहित्याची गोडी वाटू लागली. रोयाच्या पाठशाळेत तात्यांनी बऱ्यापैकी ग्रंथसंपदा जमवली होती, परंतु पांडुरंगाला तेवढ्यावरच थांबायचं नव्हतं. त्याची ज्ञानलालसा दिवसेंदिवस वाढतच होती. त्याचबरोबर पाश्चात्यांचं तत्त्वज्ञान अभ्यासण्याचीही त्याला ओढ वाटू लागली. तेवढं साहित्य रोयात मुळीच उपलब्ध नव्हतं. त्यासाठी मुंबईलाच जावं लागणार होतं. कुलकर्णी गुरुजीसुद्धा तेव्हा पाठशाळेतून बाहेर पडले होते. पुण्याला त्यांना दुसरी नोकरी मिळाली होती. योगायोगानं पांडुरंगाचंही शिक्षण त्यावेळी पूर्ण झालं होतं. जणू पांडुरंगाला इंग्रजी शिकवण्यापुरतेच कुलकर्णी गुरुजी रोह्याला आले होते. कुलकर्णी गुरुजी इंग्रजी साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते अतिशय विद्वान होते. त्यांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे पांडुरंगाने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं होतं. आता त्याला इंग्रजी वाङ्मयाचं ज्ञान समृद्ध करायचं होतं. त्यासाठी मुंबईला जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं. वयाच्या 21व्या वर्षी तो मुंबईला रवाना झाला. आज इथेच थांबू. हरिओम.